एफडीए कडून शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडवर एफडीए कडून बंदी घालण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियमाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। राज्यातील सुमारे 1.8 लाख शाळांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात आलेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॅन्टीन चालक, पुरवठादार आणि विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं एफडीएनं स्पष्ट केलं। नंदकिशोर गावडे धाडस दाखवलं। आजपर्यंत असं कोणी धाडस दाखवलं नव्हतं आणि तुकाराम मुंडे साहेबांसारखे असे अधिकारी बरेच आले पाहिजे, जेणेकरून असे धाडसी निर्णय घेतले जातील आणि आमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांनी। आय थिंक चांगला आहे। कॅन्टीन्स आर नॉट क्लीन, सो चांगला निर्णय आहे। कारण का मुलं पण काही काही जंक फूड खाऊन येतात, सो चांगला स्टेप घेतलाय त्यांनी। आपल्यासोबत नंदकिशोर आपले प्रतिनिधी आहेत। नंदकिशोर, प्रसन्न सर, खरं तर तुकाराम मुंडे जेव्हापासून एफडीएचे आयुक्त झालेले आहेत तेव्हापासून दोन मोठे जे आहेत ते निर्णय घेतलेले आहेत। एक तर गुटखा विकणाऱ्यांवरती मोका लावण्याचं काम आहे आणि दुसरा काल खरं तर घेण्यात आलेला आहे। अनेक शाळा आहेत, जवळपास लाखभर शाळा आहेत आणि लाखभर शाळांच्या बाहेर जर पाहायला गेलं तर जंक फूड विकणारे जे आहेत ते दुकान आहेत। मुंबईत सुद्धा अशा पद्धतीचे अनेक जे आहेत ते हायस्कूल आहेत, शाळा आहेत। मी सध्या परेल भागात आहेत आणि परेलचं हे शिरोडकर हायस्कूल आहे। खरं तर मोठ्या संख्येनं याच परिसरातील ज्या मुलं आहेत ते या ठिकाणी शिकतायत आणि याच जर परिसरात जर पाहायला गेलं तर शाळेच्या समोरच जर पाहायला गेलं तर मोठमोठी जी आहे ती जंक फूड विकणारी छोटी मोठी जी आहे ती दुकानं, ज्यामध्ये वडापाव असतील किंवा बर्गर, इतर सँडविच वगैरे जे असतील अशा पद्धतीचे जे आहे ती खाद्यपदार्थ जे आहेत ते विकले जातात। मात्र या खाद्यपदार्थांचा जो थेट परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती होत असल्याचं एफडीए कडून सांगण्यात आलेलं आहे। या 50 मीटरच्या शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणत्याही जंक फूड विकण्याला जी आहे ती बंदी घालण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे खरं तर प्रसन्न सर नियम जे आहेत ते घालून देण्यात आलेले आहेत। प्रत्येक शाळेला स्वतंत्र अन्न सुरक्षा मंडळ स्थापन करावे लागणार आहेत। कॅन्टीनमध्ये तसेच शाळेत उपलब्ध होणाऱ्या अन्नाची तपासणी करण्यासाठी एका पर्यवेक्षकाची सुद्धा नियुक्ती करण्याचे जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वेगवेगळे जे आहेत ते नियम आहेत। मात्र बऱ्याच शाळांमध्ये आतमध्ये सुद्धा सर कॅन्टीन असतं, आतमध्ये सुद्धा मुलांना खरं तर काही ठिकाणी टिफिन जे आहे ते रोज कॅरी करू शकत नाही। त्यामुळे आतमध्ये वडापाव किंवा मॅगीज अशा पद्धतीचे सुद्धा खाद्यपदार्थ ठेवले जातात। त्यामुळे आतमधले कॅन्टीन मधल्या सुद्धा अशा पद्धतीने विकणाऱ्या अन्न पदार्थांवरती सुद्धा कठोर जी आहे ती बंदी आणण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत संपूर्णच एफडीएच्या या कारवाईवरती लक्ष असणारच आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीने काही टाइम बॉन्ड दिलेला नाही। एखाद्या टाइम नंतर प्रत्येक अशा पद्धतीच्या दुकानावरती एफडीए कडून जी आहे ती कारवाई करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2 कोटी विद्यार्थी आहेत, 2 कोटींच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचं तुकाराम मुंडे यांनी सुद्धा म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात किती पद्धतीनं कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी नंदकुमार।